अमोल बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ते करणार आहेत आणि ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपवरती नाराजी व्यक्त केलेली आहे। विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्यामुळे माघार घेतली। 1 लाखाच्या मताधिक्यानं चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं आणि त्यानंतर भाजपने माझ्यासोबत दगाफटका केला असा आरोप अमोल बालवडकर यांनी केलाय। 2 दिवस आधी जरी सांगितलं असतं तरी सुद्धा मी ऐकलं असतं, पण ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे अजित पवारांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय असं बालवडकरांनी म्हटलंय। उमेदवारी मागितली होती, मला उमेदवारी दिली नाही। मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शब्दावरती मी थांबलो। चंद्रकांत दादांचा प्रचार करा, 1 लाख मताधिक्याने दादांना निवडून दिलं। मान्य देवेंद्रजींचे शब्द आहेत की बाबा तुम्हाला राजकारणात जिवंत होण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, तर त्यासाठी मी मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। चंद्रकांत दादांना नडणं, त्याच्यामुळे माझी उमेदवारी नाकारली, याच्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की याच्यातून नुकसान माझं नाही होणार आहे, भारतीय जनता पक्षाचं होणार आहे।